गुरुदेव दत्त सर्वांना स्वागत आहे तुमचं गुलमोहर रेटू या चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला बघायला मिळतील आमच्या साध्या रेसिपी, साधं जेवण आणि आमचं फॅमिली व्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अर्णवशी केलेली चर्चा, थोडी अभ्यासाबद्दलची, आणखीन पप्पांची आणि अर्जुनची थोडी मस्ती, आणि एक छान एक अशी झणझणीत होणारी भाजी एक आहे. तर बघूया, आपण व्हिडिओकडे वळूया. पहिल्यांदा रेसिपी, नंतर मग ब्लॉग. खोबरं घातलेलं आहे, खोबरं बारीक करून घ्यायचं. त्याच्यात आपण लसूण घालायचं आहे, आलं टाकलेलं आहे, कोथिंबीर घालायची आहे, 2 कांदे घातलेले आहेत, टोमॅटो घालायचा आहे. आता हे सर्व बारीक करायचं आहे, पूर्ण एकदम बारीक पेस्ट करायची याची. हे बघा किती छान आलेले आहेत मोड मटकीला. डब्यात आपण थोडी काढून घेऊ, जेवढी भाजीला लागणार आहे आता तेवढी. एवढी आपल्याला बास होणार आहे. आता उरलेली मटकी सुकू नये त्याची मोड आलेली, म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे. व्यवस्थित कवर करून घेतलेलं आहे. पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. तेल टाकायचं आहे. तेल टाकलेलं आहे. मोहरी, जिरे, वाटण. तर ह्या वाटण आपण त्यात टाकायचं. तर याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया. इथे घेतलेला आहे मी गोडा मसाला, चटणी 2 चमचे, थोडी अजून हळद. मसाला चांगला भाजलेला आहे. आता आपण याच्यात चटणी घालायची आहे, की आपण हे मसाले काढले होते ना ते. तसा भाजलेला आहे मसाला, मस्त वास सुटला आहे घरात. ह्याच्यात थोडंसं आपण पाणी घालायचं हा मसाला शिजण्यासाठी. आता आपण याच्यात मटकी घालायची आहे. मटकी मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे स्वच्छ. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. कढीपत्ता तुमच्याकडे जर असेल तर कढीपत्ता पण टाका, खूप छान टेस्ट येते. आमच्या इथे एवढा काय चांगला वासाचा नाही आहेच कढीपत्ता, त्यामुळे मी काय टाकलेलंच नाही. गडबडीच्या टायमाला अशी भाजी तुम्ही पटकन करून देऊ शकता. मटकी शिजायला वेळ लागत नाही, पण गडबडीत अशी कुकरमध्ये केलेली भाजी पटकन पण होते आणि एका शिट्टीत शिजते पण. असं पण मटकी शिजायला वेळ लागत नाही, पण गडबडीच्या टायमाला जास्तच आपल्याला घाई असते ना, असं वाटतं की पटकन शिजावं. त्यावेळेस हा ऑप्शन बेस्ट आहे. केलेलं पाणी याच्यात घालायचं आहे. तुम्हाला जेवढी आवश्यकता आहे तेवढं तुम्ही पातळ करू शकता ही भाजी. मस्तच. म्हणजे आतापर्यंत चवीनुसार मीठ घालायचं. आमटी अजून सुद्धा हे बघा घट्ट आहे. चवीनुसार मीठ. आणखीन ॲड करणार आहे
एकदम थोडं पाणी ॲड केलेलं आहे. मस्त आता उकळाली की एक शिट्टी काढायची, मग तयार आपली भाजी. उकळलेली आहे छान. आता आपण झाकण लावूया. मीडियम ठेवायचा आहे गॅस आणि एकच शिट्टी काढायची. गॅस बंद करायचा. मस्त झालेली आहे आमटी. तू कुठे गेलता? काय करायला गेलता? काय करायला गेलता? अरे बोल की शेंबूट काढता उठ. शेंबूट जातोय का नाही? त्याला कर्म चांगलं केलं का नाही तर नशीब पण साथ देते, आणि कष्ट केल्याशिवाय नशीब साथ देत नाही. आणि आपण आता आळसाटपणा करत बसलोय, आज नाही करायचं उद्या करूया, आत्ता नाही उद्या, आजची कामं उद्यावर ढकलायची, उद्याची परवावर. तर कसं कोण नशीब काय वेळसुद्धा साथ देत नाही आणि माणसंसुद्धा देत नाहीत साथ. काय म्हणते हे वे नुसतं म्हणतायच हे काय करत नाही काय नाही, नुसतं बोलबच्चन नाही असं म्हणत असतात लोक. लोकांसाठी करायचं नाही, आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी करायचं काम. म्हणजे त्या वेळेस केल्यावर, व्यवस्थितपणे केल्यावर आपल्याला छान वाटतंय का नाही सांग बरं. आता हीच आकृती बघ तू, मगापासून मोबाईल घेऊन बसलेलास, अजून जर हॉटस्पॉट चालू ठेवला असतं तर बसला असतंच का नाही बघत अजून. ते बंद केलं म्हणून मला केलंच का नाही तू. आता तुझ्यात आला का नाही कॉन्फिडन्स, मला न बघता सुद्धा येते म्हणून करता. मग हेच डोकं लावायचं असते. आले का? कुठला पक्षी आहे तो? पक्षी नाही, मग काय आहे ते? काय आहे खरं ते? काय नाव काय आहे त्याला? अर्ली टॅडपॉल. टॅडपॉल. अरे चांगलं आले. म्हणून मी तुला म्हणते सायन्सच्या का नाही जे डायग्राम्स आहेत का नाही त्याची तू मोकळ्या वेळेत प्रॅक्टिस करत जा. जेवढं तू ॲक्युरेट प्रॅक्टिस करशील का नाही तेवढं तुला छान व्यवस्थित आकृत्या काढता येणार आहेत. मी काय म्हणाले, आता हे असं काढले की नाही, ऑप्शन देतो तुला, तर दोघांपैकी कुठलं तर सांग. काय हे आता असं आहे का नाही, हे इथून असं इथे घ्यायचं, इथे काढायचं, इथून असं इथे घ्यायचं, इथे काढायचं, इथं अशी लाईन मारायची आणि मध्ये इन्फॉर्मेशन द्यायची. का फक्त इथून इथं असं एवढं घ्यायचं आणि इथे इन्फॉर्मेशन द्यायची. मस्तच. छान वाटतंय. कुठलं करू? पहिलं सांगितलंच तेच. तसं करू? हो छान वाटतंय ते, मला पहिलंच आवडलं. का तर आता अन्न साखळीच्या मध्ये तू लिहिणार आहेस ते. मला कशाला आलं सांग, अधिक नोटबुक होती की नाही क्लासमेटची, बटरफ्लायचं त्यात हे लिहिलं काय लाईफ सायकल, आणि त्याच्या आत लिहिलेलं होतं. फक्त हे काय ते फक्त इथं बाहेर लिहा. अर्ली टॅडपॉल, लेट टॅडपॉल. होय खरं तुला जागा सोडायला पाहिजे व्यवस्थित, जे नावं लिहिता येतील अशी आणि मावतील अशी. पॅराग्राफ लिहायचं नाही, पॉईंट मध्ये लिहायचं नाही. हा हेच म्हणजे त्याचे डायग्राम काढलास का नाही तू, ती नाव आहेत का नाही ती, तसं सांगायला मी. आणि ह्याचं आतली जी इन्फॉर्मेशन लिहिणार आहेस का नाही तू, ती पण का नाही
हे व्यवस्थित अक्षरात आपल्याला आउटलाईन काढून घ्यायच्या, रेषा मारून घ्यायच्या पेंट आणि मग तेवढं ह्याच्यात बसवायचीच अक्षरं. आणि तू भिंतीवर लावणारच का नाही चार्ट क्लासमध्ये तुमच्या, तर तो असं तू कुठं पण बस तू क्लासमध्ये ते व्यवस्थितच दिसलं पाहिजे, त्याची लेंथ एवढी पाहिजे. एवढे काय होणार आहे ग? जवळजवळ लिहायचं रे, एवढी तर पाहिजेच. म्हणजे मला काय म्हणायचं, 2 सेंटीमीटर तरी पाहिजे एका अक्षराची. ग ग गणपती जरी काढला असतो किंवा एम फॉर मंकी जरी काढला असतो, 2 सेंटीमीटर मग 1.5 सेंटीमीटर घे. ते माहिती मावायला पाहिजे ना, किती आहे ती माहिती. माहिती ठीक आहे, त्यातली जरा जरा काढायच्या. तर ती का डायग्राम काढून घे, डायग्राम काढून घे पहिला. कुठलं? ती पुढची ह्याच्या काढ की. रात्रीचे वाजले 2:45 आणि चाललंय बघा आमचं काय, याचं चार्ट आणि माझा व्हिडिओ एडिट करायचं. माझं काम थांबवून हा बेडूक मला काढायला लावलाय. मी काढलाय हा बेडूक. कसा आला सांगा मला कमेंटमध्ये. तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? आय होप तुम्हाला आवडलेला असणार आहे व्हिडिओ आजचा. रेसिपी तर तुम्हाला आवडलेलीच असणार आहे 101%. का तर एवढी झणझणीत आणि मस्तपैकी, जास्त पण झणझणीत नाही, म्हणजे मिडियम नॉर्मल तिखटपेक्षा थोडी तिखट. एवढं तर तिखट खाऊ शकता, म्हणजे आम्ही जास्त काही तिखट खात नाही म्हणून मी सांगते. झणझणीत जर पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने त्यात तिखट कमी जास्त करू शकता. तर मला हे म्हणायचं आहे की ही जी रेसिपी आहे आपण जी केलेली आहे मटकीची रस्सा भाजी, तर मी केलेली होती ॲक्च्युली 2 वेळची, म्हणजे दुपारी पण जेवणाला आणि संध्याकाळी पण जेवणाला होईल म्हणून. तर ती दुपारी संपली, 1 वाटी फक्त राहिलेली होती त्यातली भाजी, रस्सा भाजी. ती एवढी छान झालेली होती ती. आणखीन म्हणजे कसं की गडबड ज्यावेळेस असते किंवा ऑफिसला जाणारे जे लोक असतात, शाळेत जाणारे सकाळी मुलं, तर गडबड असते ना सकाळी, त्यावेळेस अशी ही भाजी करून ठेवायची. जरी तुम्ही वाटण रात्री करून ठेवलं तरीसुद्धा फक्त सकाळी फोडणी द्यायचं काम करायचं आहे. 5 मिनिटात होते आपली भाजी तयार, मस्तच. आणि कोणाला आवडणार नाही अशी नाही, लहान मुलांपासून अर्जुनने सुद्धा खाल्लेली आहे भाजी ती आज. एवढी छान झालेली होती भाजी आणि चटपटीत मस्त अशी तोंडाला चव येणारी. तर मला असं सांगा की मी पुढे इथून पुढेच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी करून घ्यायची असेल माझ्या स्टाईलने, तर मग ती कोणती बनवावी असं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी ती बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि मी ज्या रेसिपीज तुम्हाला सांगते व्हिडिओजमधून त्यासुद्धा तुम्ही ट्राय करा आणि त्याचे फोटो मला माझ्या इंस्टाग्राम पेजवरती पाठवून देऊ शकता. माझ्या इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आणखीन मेथीची ज्या आहेत रेसिपीज आपल्या, जसं की मेथीचे नमक पारे आपण केलेले होते, मेथी मटर मलाई हे सुद्धा केलेली होती. परत साध्या आपण रेग्युलर भाजी कशी करतो ती सुद्धा केलेली आहे. अशा बरेच प्रकारच्या आपल्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहेत. तर तुम्ही चॅनलवरती नक्की जा. आणखीन केकचे प्रकारसुद्धा आहेत, तर त्यातल्या रेसिपी ट्राय करा, व्हिडिओ बघा आणि लाईक करायला विसरू नका, कमेंटसुद्धा करा. आणि तुमचा सपोर्ट गरजेचा आहे, का तर तुमच्या सपोर्टशिवाय मी काहीही नाही. तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा आणि काळजी घ्या. मस्तपैकी. गुरुदेव दत्त.